मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आज आपण जवळच फिरायला जाणार आहेत, म्हणजे आमचे देवाचं जे बन येतं या बनांमध्ये आज आपण फिरायला जाणार आहेत। एक आहे उंबऱ्याचं बन आणि वाघोबाचं बन। बन म्हणजे मित्रांनो ही एक वनराई राखली गेलेली असते, तिला आमच्या इकडे बन म्हणतात। तर मित्रांनो हे जे बन कसं राखले गेले तर हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या बनामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय तर मित्रांनो आमच्या या बनामध्ये मोठमोठे अशी पूर्वीपासून उंच उंच अशी झाड येतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्र पण या बनामध्ये आपली बघायला भेटते। तर चला मित्रांनो पाहूया आपली या बनामध्ये काय काय बघायला भेटत आहे आणि हे जे बन कशा प्रकारे राखले गेले, कशा पद्धतीने त्यांचं हे जोपासना केले हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हे जे देवाचं जे दोन बन येतं या बनांमध्ये आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। हे बघा आपण संध्याकाळच्या वेळेला हे निसर्गरम्य वातावरण बघत बघत या ठिकाणी आता ना आपण या बनामध्ये आलोय आमच्या देवाच्या। आता हे जे देवाचं बन आहे ना मी तुम्हाला दाखवते, मोठमोठले अशी पूर्वीपासून असणारी ही जी या ठिकाणी ही झाडी पाहतोय आपण मित्रांनो, अनेक वर्षापासून असणारे मोठमोठे असे उंच उंच असणारी ही झाडे आपल्याला बघायला भेटते। बघा 100 फूट 150 फूट अशी उंच असणारी या ठिकाणी झाडे येतं। आणि मी आता आलेलो आहे आमच्या या उंबरेच्या बनामध्ये, मी तुम्हाला दाखवते। हे बघा आता आपण ह्या उंबरेच्या बनामध्ये आलोय मित्रांनो। आमच्या पूर्वीपासून जे आमचे पूर्वज होते ते या पूर्वजांनी हे जे जंगल राखलेले हे या ठिकाणी, आणि त्याच ठिकाणी जे निसर्ग देवतेचं या ठिकाणी पूजन केलं जायचं। आता इथं या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी हे बघा हे देव जे आहेत या ठिकाणी आमचं देव पारधी ज्यावेळेस शिकायला जाते त्यावेळेस या ठिकाणी येतं। तर ह्या बनामध्ये आपण आलो, ह्या बनाचं नाव आहे उंबऱ्या। तर या उंबऱ्याच्या बनामध्ये आपण आलेलो आहे। तर ह्या बघा मित्रांनो पूर्वीपासून ही जी परंपरा आहे आमची आदिवासी ही जी बांधवांची, तर ही जी परंपरा आहे या ठिकाणी हे जे देव आहेत या ठिकाणी आमचं हे मोठं बन आहे, ह्या बनामध्ये आमचे जे देव आहेत कुळसा आहेत या ठिकाणी शिकारला घेऊन येतात। अजून त्याला बरंच टाईम आहे म्हणजे, पण मी या ठिकाणी फिरत फिरत आलोय आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हे आमचे आदिवासी बांधवांची ही पूर्वीपासून जंगल ही जमीन जी जोपासले ही टिकून ठेवलेली हे आमच्या आदिवासी बांधवांनी पूर्वीपासून या ठिकाणी हे जंगल राखलेले आणि या ठिकाणी आहे ते देव येतं या ठिकाणी शिकारला येतं। आता आपण पाहू या ठिकाणी आहे ना मी तुम्हाला दाखवतो पूर्वीपासून असे मोठमोठली झाड येतं, हे आमचे पूर्वजांनी हे जंगल राखलेले। आता बघ हे झाड आहे ना, या झाडामध्ये ना काही प्राणी राहतात अशा या हे जे आहेत। आता या ठिकाणी पिसोरा ह्या नावाचा प्राणी राहतोय, पण आता सध्या नाही आहे मित्रांनो तो। हे बघा अशा ठिकाणी जी जागा आहे ज्या ठिकाणी पाणी लागत नाही त्या ठिकाणी पिसोरा राहतोय ह्या मोठमोठ्या झाडांमधून। तर आपण या बनामध्ये आलोय मित्रांनो, मी पाहू शकता बघा उंच उंच अशी मोठमोठली झाड बघायला भेटतात। तर बघा मित्रांनो या ठिकाणी यायचं कारण एकच आहे आणि तुम्हाला एक मला सांगायचं मित्रांनो, आता हे जे मोठमोठे हे जे बन येतं आम्ही जे राखलेले तर हे पूर्वजांनी आमच्या तर या ठिकाणी हे जे देव येतं या बनामधलं कुणीही गावकरी ग्रामस्थ या बनामधलं झाड तोडत नव्हते। कारण आहे ना असे म्हणायचे की जर ह्या याचं जर झाड तोडलं तर हे देव त्याला नडलं जात आहे असं या ठिकाणचं पहिलं पूर्वीपासून हे आमची बांधव सांगायचे। तर मित्रांनो या ठिकाणी कुणीही मोठमोठले बन हे जे झाले तर हे कुणीही या ठिकाणचं झाड तोडत नव्हतं। तर हे देवाला घाबरायचे, कारण झाड जर तोडलं तर हे नडला जाईल, त्याच्यामुळं हे मोठमोठले जंगल टिकून राहिलेले आहेत आमच्या इकडं। तर आता बघा मी तुम्हाला अजून एक ठिकाणचा आमचा हे जो बन आहे सर्वात मोठा ते बनामध्ये आता मी तुम्हाला जाणार आहे। आणि तर आता हे मोठमोठे हे जे बन टिकलेत हे फक्त याचं एकच कारण आहे की ही जे आमचे निसर्ग देव जे या ठिकाणी बसवले त्या देवांना लोक घाबरतात, कारण बन जर झाड जर तोडलं तर त्यांना नडलं जाईल अशी या ठिकाणची पूर्वीपासून ही आमच्या लोकांची भावना आहे। त्यामुळे आमच्या इकडे हे जे जंगल हे जे टिकलेत ते याच्यामुळेच टिकलेत, कारण आमची लोक आमच्या या निसर्ग देवतावरती विश्वास ठेवतात आणि झाड तोडत नाहीत। तर आता आपण ना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं वाघोबाचं जे बन आहे त्या बनामध्ये मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे। तर आपण बघा या रानामध्ये ना अशी वेगवेगळ्या प्रकारची
जी झाडं आहेत आपली, ह्या झाडांची ही पोकळ अशी खोडं आहेत. तर आम्ही लहानपणामध्ये पाऊस आला रानामध्ये गेलो ना की या खोडांमध्ये जाऊन बसायचो. तर बघा आपल्या या ठिकाणी असं एक पोकळ मस्त असं बसण्यासाठी हे इथं आपल्याला हे झाड दिसले. याचं खोड पूर्ण पोकळ आहे. आणि हे बघा आता आपण आलोय ना, हे आहे आमच्या वाघोबाचा हा जो बन आहे. ह्या बनामध्ये आलोय मोठ्या प्रमाणामध्ये शकरात. बघा इथं आता आपल्याला पाहिल्या त्यांनी कोकायला सुरुवात केलेली. आता ही जी शकरत आहे हे आमच्या या वाघोबाच्या आणि उंबराच्या बनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शकरत मित्रांनो. आता आपण हे शकरू पाहणार आहेत या ठिकाणी. आपण आहे ना बघा तिने आपल्याला बघितल्यामुळे ते जास्त कोकायला लागलेले आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कितीतरी वर्षापूर्वीची ही झाडं असणार आहेत. तर किती उंच उंच अशी झाड येतं. तर हा जो बन आहे ना, हा आमच्या वाघोबाचं बन असं या बनाचं नाव आहे. म्हणजे तर बघा मित्रांनो, किती उंच उंच अशी झाडे. आणि बघा हे आपली शकरं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटतात. आणि बघा हे जे झाडाच्या बिळामध्ये सुद्धा राहतात ही शकरं आणि त्यांचे कोट पण असतात. आता बघा ह्या बिळामध्ये ही दोन्ही शकरं एक पाठी मागे चालतं. तर एक नंबर असं या ठिकाणचं वातावरण बघायला भेटत आहे. आणि बनामध्ये खूप असे काही गोष्टी नवीन गोष्टी बघायला भेटतात. आता बघा 2 शकरं आपण पाहतोय. हे बघा ही दोन्ही पण बिळामध्ये घुसायचा प्रयत्न करतात बघा. आता आपण बघतोय मित्रांनो, हे 2 शकरं आहेत बघा कसे मस्तपैकी अशी निवांत झाडावर बसले. तर भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये शकरं बघायला भेटतात. आता या ठिकाणी ही जी 2 शकरं आहेत, तर मित्रांनो हे एक लहान आहे आणि एक मोठे. तर त्यांच्या याच्यावरून असं दिसतंय मित्रांनो की हे आहेत ना, हे जे शकरू आहे मोठा याचा ते पिल्लू असणार आहे. आणि ते या ठिकाणी बघा म्हणजे आपली आई लहानपणामध्ये आपली कशी खेळवायची तशी ही शकरंसुद्धा बघा एकमेकी संग कसे खेळत येतात बघा. आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत. एकदम मस्त अशी एन्जॉय करतात बघा ती. बघा एक नंबर सीन बघायला भेटला मित्रांनो आपल्याला. बघा कशी मस्ती चाले. एक मस्त असं सीन बघायला भेटते आपल्याला. जास्त उंच असल्यामुळे ना मित्रांनो थोडंसं आपले स्पष्ट दिसत नाही. तरी पण आपण हे कॅच करण्याचा प्रयत्न केलाय. बघा किती आनंदाने एकदम याच्यामध्ये खेळत येतात 2 शकरं. खाली बघतोय बघा मित्रांनो, हा जो लहान शकरू आहे हा आपल्याला बघतोय बघा. त्या लहान शकराने आपल्याला बघितलंय त्याच्यामुळे तो पूर्ण शांत झालाय बघा. हालत नाही, शांत झालेले. त्याने आपल्याला पूर्ण बघितलेले. आपण त्या झाडाखाली उभे त्याच्यामुळे त्याने आपल्याला पाहिलंय. एकदम शांत, हालत नाही अजिबात. तर इथं बघा हा जो शकरू आहे, हा जो हिरडा नावाचा हा जो फळ आहे, ही वनस्पती हा तो खुडून खातोय.
त्याच्यामधलं जे धलपाट असते तो पूर्ण काढून आतला जी लहानशी जी बी असते तेच हे शेकरू खात आहे. आता हे जे बघा हे जे सोलतोय हे पूर्ण खाली टाकून देतोय बघा. हे वरचं जे कातडे ना हे पूर्ण खाली टाकून देतोय आणि आतला जो बी आहे तोच खातोय. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.